गेल्या काही दिवसापासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। पाहू शकतो आपण सध्या ठाण्यातील 3 हातनाका या आणि कॅडबरी आणि मध्यभागी असणाऱ्या या नितीन कंपनीच्या जंक्शन या ठिकाणी आहोत। या पूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। सकाळची वेळ आहे, ठाणेकरांची तारांबळ उडालेली आहे। मोठ्या प्रमाणात आता पाऊस पडत आहे, ढगाळ वातावरण झालेले आहे, तसेच हवेत गारवा जाणवत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सखल भागात आता पाणी साचण्याची देखील शक्यता येथे वर्तवली जात आहे। पाहायला गेलं तर सकाळची वेळ कामावरती जाणारी जे नोकरदार वर्ग आहे त्यांना आता अनेक ठिकाणावरून पाहायला गेलं सिग्नलवरती उभं राहावं लागतं आणि त्याच ठिकाणी पावसाचा सामना करावा लागतोय। पाहायला गेलं तर ठाण्यातील काही सखोल भाग आहे त्या ठिकाणी देखील महानगरपालिकेच्या वतीने सक्षम पंप लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणचा सखल भागातलं पाणी देखील उपसण्याचं काम त्या सक्षम पंपच्या माध्यमातून होताना दिसणार आहे। पाहायला गेलं तर कालपासूनच जे ते ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। हवामान खात्याने सुचवल्याच्या अंदाजानुसार आज देखील पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे आणि याच ठिकाणी पूर्णतः रस्ते जे ते जलमय झालेले आहेत आणि महामार्गावरती वाहनं जे ते संत गतीने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळची वेळ पाऊस पडत आहे, काळोख दाटलेला आहे, अंधार पडलेला सारखा चित्र या ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे। तसेच मध्य रेल्वेवरती मुंबईच्या ठिकाणी जाणाऱ्या ज्या मध्य रेल्वे आहेत त्या देखील 10 ते 12 मिनटं उशिराने धावत आहे आणि सकाळची वेळ आहे, जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक जण जे ते छत्री घेऊन असेल या रेनकोट घेऊन असेल हे आपल्या कामावरती धावपळ करत असताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता पावसामुळे कामावरती जाण्यासाठी देखील आता कुठेतरी लेट मार्क लागू शकतो। अनेक रिक्षा असेल, बसेस असेल त्या पद्धतीने वेळेत मिळत नाही आहे। पाऊस जसा पडतो त्यामुळे अनेक ठिकाणी शहर भागात खड्डे देखील पडले, त्या खड्ड्यांमुळे देखील आणि सिग्नल यंत्रणेमुळे देखील वाहनावरती वाहतुकीवरती परिणाम होत असतो। त्यामुळे नक्कीच कामावरती जाण्यासाठी निघाणाऱ्या ठाणेकरांना पावसाचा फटका या ठिकाणी बसतोय। पाहायला गेलं तर अनेक जे ते दुचाकी असेल, चारचाकी असेल, सध्या आता मोठ्या गाड्या असेल दळणवळणच्या ह्या ज्या ते धीम्या गतीने धावत आहे। पाहिलं आता पावसाचं चित्र पाहता पाऊस जसजसा पडतो तसं आता सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आता नाले असतील या गटारे असतील ते देखील आता भरायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे नक्कीच सकाळची वेळ आहे आणि कामावर जाण्याची वेळ आहे आणि या पावसाचा नोकरदार वर्गांना चांगलाच फटका या ठिकाणी बसत आहे। ठाणेकरांची तारांबळ सकाळीच उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अजय सर, गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।